हाय, वेलकम टू माय शेतकरी चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. तुम्ही कसं आहे? मी बरा आहे, तुम्ही पण बरा आहे म्हणून मी म्हणून घेतलं आहे. थँक्यू, ऑल द बेस्ट. आज मी तुम्हाला एक नवीन अपडेट द्राक्षीतलं घडाचं पाकळी कसं वाढवून घ्यायचं, घडचं पाकळी कसं वाढवून घ्यायचं ते सांगणार आहे तुम्हाला. माझा व्हिडिओ सगळेजण बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या. रोज एक मी द्राक्षीतलं कामातलं कसं पद्धतीनं करायचं ते मोस्ट आयडिया तुम्हाला देत असतो मी. आणि माझा व्हिडिओ सगळेजण बघत आहेत, सबस्क्राईब करून घेत आहेत आणि लाईक करत आहेत, त्याला मी तुम्हाला आभार मानतो. चला तर आता मी सांगणार आहे त्याच्या मुद्द्यावरचं. मी सांगतो तुम्हाला काय करून घ्यायचं. पाकळी घडचं द्राक्षीतलं घड आता जीएचं फवारणी घेतल्यावर घड तर लांबले ते. आता घड लांबल्यावर घड किती मोठं झाले ते बघा. ते घड लांबल्यावर नुसता घड लांबून उपयोग नाही, ते पाकळीसुद्धा असलं पाकळी असतात का नाही, ते पाकळीसुद्धा वाढ व्हायला पाहिजे आम्हाला. ते पाकळी वाढ होण्यासाठी आम्ही काय करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये हे सांगणार आहे तुम्हाला मी आज. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट द्या आणि सबस्क्राईब करून घ्या. कमेंट करून सांगा मी सांगितलेलं अपडेट तुम्हाला कसं वाटले, म्हणून मला व्हिडिओ करून मी दाखवलेला माहिती तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मला सांगा तुम्ही. तर घड तर वाढली, ती घड वाढून उपयोग नाही, त्यात पाकळीसुद्धा वाढवायला पाहिजे. ते पाकळी वाढवायला काय करून घ्यायचं हे आज तुम्हाला मी सांगणार आहे. बघा पाकळी पण कसं वाढले ते. असं सगळं घडाचं पाकळी वाढायला पाहिजे. सगळी घडाचं पाकळी वाढवलं असलं तर ते मार्केटवाल्याला पण घ्यायला मन भरते आणि आतमध्ये घड रॉटिंग होत नाही. म्हणून आम्ही नुसता घड वाढवून उपयोग नाही, ते पाकळीसुद्धा वाढवून घ्यायला पाहिजे. पाकळी वाढवून घेतलं असलं तर आतमध्ये रॉटिंग होत नाही. म्हणून मी आज काय करायचं पाकळी वाढवायला ते सांगतो तुम्हाला. कशा पद्धतीने काय करून घ्यायचं ते घडाला, ते काय काम करायचं ह्याच्यामध्ये आज आता ते तुमच्यामुळं मी आज सांगणार आहे. आमच्याकडं पूर्व महाराष्ट्रामध्ये द्राक्षी लय आहे म्हणताना द्राक्षीतलं काम सगळ्या पद्धतीने कसं करायचं, हे काय करायचं सगळं पद्धतीने आम्हाला सगळं त्याच्यात माहीत आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे, मला ही पण माहीत आहे. तरी पण माझ्या अनुभवामध्ये काय आहे ते तुमच्याबरोबर करण्यासाठी मी सांगतो. तुमच्यासमोर मी शेअर करतो ते सगळं. त्यामुळे माझं व्हिडिओला एक लाईक द्या. आणि चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी माझं एक रिक्वेस्ट आहे, मला तसंच सपोर्ट करत राहा. आणि तुमचा सपोर्ट मला लई आवश्यक आहे, लई गरजेचं आहे. काय म्हटलं तर मी नवीन चॅनल ओपन केला आहे, म्हणून तुमचा सपोर्ट मला लई आवश्यक आहे. म्हणून सांगतो मी माझ्या मनात काय आहे ते तुमच्यामुळं मी सांगायला इच्छितो. सगळ्या गोष्टी माझ्या अनुभवामध्ये काय काय आहे ते सगळं तुम्हाला सांगतो मी. तुमच्यापेक्षा जास्त अनुभव काही नाही माझ्याकडं, तरी पण काय आहे ते एवढं सांगतो. तुम्ही मला सपोर्ट दिला असलं तर बरं होते. चला आता तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करताय, मला माहीत आहे. आता मेन मुद्द्यावर येतो. आता व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे ते सांगतो बघा.
असं घडचं पाकळी वाढवायला असं घडचं प्रत्येक घडचं असं शेंडा चिमटून घ्यायला पाहिजे. बघा असं हे घडचं असं शेंडा चिमटून घ्यायला पाहिजे. बघा असं ते शेंडा चिमटून घेतल्यावर ते मागं असते त्याने ते पाकळे सगळं वाढ होते ती, म्हणून असं शेंडा चिमटून घ्यायचं. ते मोरचं जरा 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 कात्र्यानं कातरलं तर पण येते तुम्हाला. मी आता तुम्हाला हातानं दाखवायला लागले. हातापेक्षा तुम्ही कातर घेतलं तर बरं होते. माझ्यापाशी कातर नाही, मी आणलं नाही. उद्यापासून आम्ही हे काम करायला सुरुवात करणार आहे. मी तुम्हाला उद्या मला व्हिडिओ करायला टाईम मिळत नाही म्हणून मला उद्या टाईम मिळत नाही म्हणून मी आजच तुम्हाला व्हिडिओ करून दाखवा लागले. बघा एवढं हे चिमटून काढायचं. मग पाकळी वाढते ती मागं. पाकळी वाढलं तर आतमध्ये रॉटिंग होत नाही. रॉटिंग झालं तर ते घड पूर्णपणे बाद होते. घड पूर्णपणे बाद झालं तर मार्केटला चांगलं होत नाही. म्हणून हे बघा एवढं लांब घड आहे. पुढचं एवढं ह्याचं काढून घ्यायचं. मग सगळं पाकळे बघा कसं असं येऊन सगळं पाकळे ते घड गुंडवणी असं गोलवणी होते. सॉरी मी कन्नड एक वापरते, मला कन्नडमध्ये एक हे होऊन जाते. तसंच काय करायचं ते असं मोरचं हे करायचं बघा. सॉरी असं मोरचं हे करून असं पाकळी वाढवते ती. मग असं पाकळी वाढवून घेऊन असं घड तर लांबली ती पाकळी असं मोरचं जरा घेऊन असं सगळं पाकळी वाढवून घ्यायचं. चला थँक्यू. माझा व्हिडिओ सगळेजण बघा. नमस्ते.